सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरात विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। सरत्या वर्षात विठ्ठलानं सुख समृद्धी दिली तशीच येणाऱ्या वर्षातही द्यावी असं मागणं प्रत्येक भाविक विठ्ठलाकडे मागतो। वर्षाचा शेवटचा दिवस आणि वैकुंठ एकादशी एकाच दिवशी आल्यानं पंढरपुरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। वैकुंठ एकादशी निमित्त आज पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आपण पाहिलं तर आज विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसर असेल, चंद्रभागा वाळवंट असेल आणि दर्शन रांग असेल ही आता फुलून गेलेली आपल्याला, दुमदुमून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पदस्पर्श दर्शनासाठी 10 तास लागत आहेत आणि त्यातच आज 31 डिसेंबर आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही भाविक सुद्धा पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि वैकुंठ एकादशी निमित्त आज पंढरपूरमध्ये लाखोच्या वैष्णवांचा मेळा सुद्धा दाखल झालेला आहे। काही भाविक माझ्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल ताई, कुठलं गाव? मी पुण्यावरून आलेली आहे। तर 31 डिसेंबरला बघू शकता आपण इथं एवढी गर्दी आहे। एकादशी निमित्ताने सर्वच देवदर्शनाला आलेले आहे लोक। म्हणजे 31 डिसेंबरला लोक पार्टी किंवा असं काही म्हणजे एखाद्या फंक्शन करतात साजरं, तर आपण देवदर्शनाने सुरुवात करतो नवीन वर्षाची। तर आम्ही सुद्धा पुण्यावरून देवदर्शनासाठी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आलेलो आहे। नक्कीच आपण पाहिलं तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले। काय सांगाल तुम्ही, कुठलं गाव? कोल्हापूरवरून आलोय। भागवत एकादशी निमित्त पंढरपूरला वर्षाची सांगता करायला इकडे पंढरपुराचं दर्शन घ्यायला आलो। कॅमेरामॅन JD सामी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।